नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। मी सीताराम भुते आणि माझे समजाला हिंगणघाट विधानसभा संघटक आहे लक्ष्मणराव डंबारे, हा दीपक टोकर हे आमचे समुद्रपूर तालुका संघटक आहे, हे आमचे संघटक आहे शहर संघटक संजय पिंपळकर आणि मी सीताराम भुते। भुते साहेब, तुमची वर्धा जिल्हा सह संपर्क प्रमुख पदी शिवसेनेतर्फे नियुक्ती करण्यात आलेली आहे, काय सांगा? हो, माझ्यावर समजायला मी एक जुना शिवसैनिक आहे आणि कर्मठ शिवसैनिक आहे, बाळासाहेबांच्या विचारांना प्रेरित झालेला। त्यामुळं उद्धव साहेबांनी पक्षप्रमुखांनी माझ्यावर जिम्मेदारी दिलेली आहे। मी एक संघटक म्हणून आणि संपर्क प्रमुख म्हणून माझ्यावर जिम्मेदारी दिलेली आहे। मी ती जिम्मेदारी पुरेपूर पक्षाला हितपूर्वक आणि समजायला पोषक अशी मी कामगिरी करेल, याच उद्देशाने साहेबांनी मला ती जिम्मेदारी सहसंपर्क प्रमुखाची दिलेली आहे। कधी काळी वर्धा जिल्ह्यामध्ये हिंगणघाट विधानसभा क्षेत्रावर शिवसेनेचं एक छत्र राज राहिलेलं आहे। 3 टर्म आमदारकी आणि माजी राज्यमंत्री पदे या ठिकाणी मिळालं, परंतु आज 15 वर्ष होत आहे समजा इथे खिंडार पडलं तर अजूनही भरून निघालेलं आहे। भरपाई तुम्ही कशा पद्धतीने? आमचे शिवसैनिकच एवढे आहे समजायला कर्मठ आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये का ते शिवसैनिकच समजायला हे सगळी म्हणजे पोकळी निर्माण झालेली आहे, हे सगळी भरून काढेल आणि ते समजायला घामाचं समजायला ते घाम गाळून पक्ष संघट अजून वाढवेल। आज वर्धा जिल्ह्यामध्ये खास करून हिंगणघाट विधानसभा क्षेत्राच्या विकासाबद्दल बोलायचं झालं, जो विकास आज रखडलेला आहे त्याबद्दल बोलायचं झालं तर काय सांगा? विकास जसं समजायला बीजेपीचा जो समजायला 3 टर्म आमदार आहे, या आमदाराने विकास न करता समजायला भकास काम केलेलं आहे। त्याच्यामुळं आता कसं होते, पक्षीय समजायला जनता जेव्हा निवडून देते, जो बी इकडे उमेदवार असते, जो समजायला आमदार बनून जाते, तिथं विधानसभेमध्ये काही प्रश्न मांडत नाही। आता एक नाशिकला तर मेडिकलचा प्रश्न होता, तो हिंगणघाटमध्ये समजायला एवढे आंदोलन झाले, प्रॉपर हिंगणघाटला व्हायचं तर ते जामला गेलं। ठीक आहे, जामही म्हणजे समजायला दूर नाही, 10 किलोमीटरवर जाम आहे, परंतु तिथं जरी समजायला पायाभरणी किंवा काही लवकर काम चालू व्हायला पाहिजे होतं, ते झालेलं नाही आहे। त्याच्यामुळं लोकांमध्ये कुठंतरी समजायला एक संभ्रमाची समजायला स्थिती निर्माण झालेली आहे का नक्की होणार का नाही होणार, फक्त बोर्ड काढून दिलेला आहे आणि एवढं मंजूर झालेलं आहे, याच्यावर तर दुसरं काही होणार आहे। शिवसेना पक्षवाढीकरिता सीतारामजी भुते यांचा समोरील प्लॅन काय आहे? माझा प्लॅन हाच आहे का तळागाळापर्यंत त्या शिवसैनिकांपर्यंत पोहोचणे, त्यांना बळकटी देणे, त्यांचे विचार समजायला बाळासाहेबांचे आणि उद्धव साहेबांचे विचार, पक्षप्रमुखाचे विचार त्याच्यापर्यंत पोहोचवणे आणि त्यांना अजून समजायला शिवसेनेमध्ये प्रेरित करणे, नवीन चैतन्य निर्माण करणे, हाच माझा उद्देश आहे, पक्ष वाढवायचा माझा हेतू आहे। आज परिस्थिती बघण्याचा शिवसेना आपल्याला चॅलेंज म्हणून बघताय? हो, मला चॅलेंज आहे, मी सक्षम ते चॅलेंज पेलायला तयार आहे आणि माझ्यावर समजायला जिम्मेदारी पक्षप्रमुखाने दिलेली आहे, तर मला चॅलेंज म्हणूनच दिलेली आहे। मी ते चॅलेंज सक्सेस करून समजायला पक्षप्रमुखासमोर धावणार आहे। कसं आहे, मी एक कर्मठ कार्यकर्ता, मला बाळासाहेबांचं रक्त समजायला कसं होते, त्याच्या रक्तातून मी तयार झालेला, एक तालमीतून तयार झालेला शिवसैनिक आहे। त्याच्यामुळं ज्यावेळेस त्यांनी आखरी जो शब्द दिला होता का उद्धवजीला आणि आदित्यजीला सांभाळा, शपथ समजायला एक शिवसेनेकडून घेतली, त्यामध्ये मी एक समजायला शिवसैनिक होतो आणि आज समजायला माझ्याकडे सर्व काही आहे, पण तुम्ही इतर पक्षात न जाण्याचं कारणच ते आहे
का मी ठाकरे घराण्यासंग बांधीला, मला पुष्कळ अपार आल्या, पण मी कुठेही जाणार नाही, काही करणार नाही. त्याच्यामुळं आज आता पक्षानं अजून मला आता समजायला एका शिवसैनिकाचा एकदम समजायला सहसंप्रमुख बनवलं. अजून का पाहिजे? हेच माझ्यासाठी खूप मोठी पावती आहे. तर मी समजायला पक्षाला जे माझ्याकडून जे पूरक वातावरण होईल तेच मी निर्माण करून देईल. सत्तेच्या लालसेने जे शिवसेना सोडून गेले त्यांच्या घर वापसीसाठी काय संदेश देतात? पहा, आता जे सत्तेच्या लालसेने समजायला कसं होते ते तिकडे गेले, परंतु कसं होते त्यांच्या रक्तात जे आहे ते ओरिजिनल बाळासाहेबांचे विचार झुंजलेले नव्हते. ते कसं होते आज इकडे, उद्या तिकडे, परवा तिकडे. आता काही लोक उड्या मारून इकडून तिकडे गेले. का त्यांचं भवितव्य काय? काही नाही. जनतेतून आजच्या घडीले शिवसैनिक जो आहे तळागाळातला, त्यांच्यामध्ये त्यांची सगळं गद्दार, निंद्या अशीच हे झालेली आहे. उपमा लोकांकडून मिळत आहे, शिवसेनेकडून मिळत आहे, जनतेकडून मिळत आहे. त्याच्यामुळं ते त्यांचे हाल काय आहे हे फक्त एक समजायला कसं ते पैसा एक समजायला याच्या आर्थिक लालसेपोटी काही लोक जातात. नंतर त्यांना तिथं समजायला काही वाटलं तर परत येतात. परंतु जे विचार बाळासाहेबांनी दिलेले आहे, जे विचार समजा आमचे पक्षप्रमुख देत आहे, असे विचार आजही कोण्या पक्षाजवळ नाही आहे. आजही समजायला पूर्ण देशात एकच नेता अगर कोणी मानते तर त्याला उद्धव साहेबांना सगळे लोक मानतात. आव्हान हेच आहे का आजच्या घडीला समजायला सगळ्या लोकांनाच मालूम आहे का समजायला शेतकऱ्याविषयी या सरकारजवळ ध्येय धोरणे नाही आहे. त्यातल्या त्यात समजायला जसं आता GST लावलेली आहे, पेट्रोल वाढलेला आहे, डिझेल वाढलेला आहे, गॅस वाढलेले आहे. या सर्वांचा समजायला निकष काढला किंवा सर्वकष जर समजायला विचार केला तर सर्व जनतेला समजून राहिलं, शिवसैनिकाला समजून राहिलं का आजच्या घडीले उद्धव साहेबांच्याच पाठीशी राहायचं आहे. तर हाच एक संदेश घेऊन शेतकऱ्याला कर्जमाफी करतो म्हणून समजायला त्यांच्या काम ते विधानसभेच्या याच्यात होतं, जाहीरनाम्यात त्यांचं होतं ते, बरोबर आहे. ते त्यांनी पुरेपूर केलं नाही. आज ते अजित पवार वेगळे बोलतात, बरोबर आहे. ते म्हणते 30 दिवसात कर्ज भरा, शेतकऱ्याला कर्ज उपलब्ध होणार नाही, बरोबर. इकडे समजायला फडणवीस साहेब म्हणते शेतकऱ्याची कर्ज आम्ही 100% करू, आणि इकडे 200 रुपये 300 रुपये ते काम याचे शेतकऱ्याला देतात. महिन्याचे 6,000 रुपये ते वर्षाचे 6,000 रुपये देऊन राहिले. 6,000 का होते? त्याच्यामुळे हे सगळे जनतेला मालूम झालेलं आहे. अब एक लाडकी बहीण योजना आणली होती. आता त्या योजनेमधून काही लोकांना वगळलं आहे, काही ताईंना वगळलेलं आहे. आता असेच हे तुम्ही मला मागच्या वेळेस तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतला होता, त्यावेळेस मी या महिलाबद्दल बोललो होतो का हे इलेक्शन पुरती समजायला यांची योजना आहे. काहीतरी एक प्रलोभन द्यायचं ना वोट घ्यायची अशी एक त्यांची पॉलिसी होती. त्या पॉलिसीला समजायला जनता थोडी बळी पडली किंवा समजायला आता तुम्हाला मालूम आहे का जास्तीत जास्त असं जनता म्हणून राहिली. 70% जनता म्हणते का EVM मध्ये घोळ आहे, EVM मशीनमध्ये घोळ आहे, मतदान वाढवलं, असा हा विषय समजून झाला आहे. त्याच्यामुळं या सरकारचं भवितव्य जास्त नाही. माझी अपील म्हणजे अशी आहे का शिवसैनिकांना आणि समजायला शेतकऱ्यांना, आणखी शेतकरी शेतमजूर रोजगार वर्गांना का ह्या आपण जे समजायला शासन आपल्याला 5 किलो राशन आणि 5 किलो हे देत आहे, हे एक प्रलोभन आहे. याच्याला बळी न पडता आपण उद्धव साहेबांच्या पाठीशी यावं. सर्व सक्षम नेतृत्व आजच्या घडीले आमचे उद्धव साहेब आहे, आमचे पक्षप्रमुख आहे. ते तळागाळात समजायला त्यांचं काम आहे आणि तळागाळातले लोक आज मातोश्रीला जाऊन पक्षप्रवेश करत आहे. ज्या लोकांना उद्धव साहेब समजायला शिवसेना नको होती एका जमान्यामध्ये, आजच्या घडीला शिवसेना त्यांना हवी आहे. ते स्वतः मातोश्रीला जातात, स्वतः पक्ष करतात. दररोजचे कमसे कम हजारो लोक पक्ष करतात, हजारो लोक मातोश्रीला जाऊन पक्षप्रवेश घेतात, बरोबर. हे एक समजायला ठाकरे घराण्यावर प्रेम आहे. आणि ठाकरे घराण्यानं कधी राजकारण केलं नाही, जास्तीत जास्त समाजकारण केलेलं आहे, जास्तीत जास्त समाजाविषयी ते धावलेले आहे. त्याच्यामुळं सर्व शिवसैनिकांना आणि शेतकरी बांधवांना आणि जनतेला माझं असं एक आव्हान आहे की आपण पक्षासन जास्तीत जास्त पक्षासन जुळावं आणि उद्धव साहेबांचे हात बळकट करावे. पक्षवाढी संदर्भात येणाऱ्या काळात काही तुमची रणनीती आहे का? हो, येणाऱ्या काळात
आम्ही पक्षाचे समजाला पक्षप्रमुख आहे त्यांची एक सभा लावू, एक मेळावा लावू शिवसैनिकाचा प्रॉपर वर्धाला, आणि वर्धेला प्रॉपर समजाला एक सभा लावून एक काहीतरी असा संदेश साहेब देईल. त्या संदेशाची समजाला शिवसैनिक आणि समजाला शेतकरी बांधव, तर आमचे प्रमुख साहेब, आमचे पक्षप्रमुख जे आहे ते मुख्यमंत्री असताना त्यांनी सरसकट कर्जमाफी दिली होती. त्या अनुषंगाने समजाला शेतकरी पण त्यांच्याकडे आशेच्या किरण लावून बसलेले आहे. त्यामुळं मी त्यावेळेस बोललो एक मेळावा घ्यायचा आहे साहेब, येणाऱ्या काळात समजाला 2-4 महिन्यात आम्ही मेळावा लावू, ही आमची समजाला त्यांना एक विनंती आहे.